आता बातमी आहे मुंबईकरांसाठी महत्त्वाची, कारण की मुंबईकरांचा बेस्ट प्रवास महागण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते। बेस्टचं तिकीट दर हे दुप्पट करण्याचा प्रस्ताव आहे। त्यामुळे आता बसचं भाडं 5 रुपयांवरून 10 रुपये तर वातानुकूलित बसचं तिकीट 6 रुपयांवरून 12 रुपये होण्याची शक्यता आहे। बेस्टचा वाढता तोटा आणि कर्मचाऱ्यांची देणी देण्यासाठी भाडेवाढीचा पर्याय इथं बघितला जातोय। एसटीने स्वतः रिवाइज केलं पाहिजे की चेक केलं पाहिजे की हे खरंच हे रेट ॲप्लिकेबल असायला पाहिजे का आजच्या तारखेमध्ये मुंबईमध्ये, कारण की जे ट्रॅफिकचे इश्यू आहेत, सगळे रस्ते खोदून ठेवलेले आहेत आणि लोकांचा जो टाइम जिथं जातोय तो आता हिसाबच नाही आहे। बऱ्याच सामान्यवर्गीय माणसांना हे रेट परवडतील नाही परवडतील ह्याचा पण त्यांनी विचार केला पाहिजे। ऍक्च्युली मला वाटतं की वाढवायची खरं आवश्यकता नाहीये, पण अगदीच जर अपरिहार्य असेल तर त्यांनी रिझनेबल वाढवावं आणि स्टेजेस ऍडजस्ट करून वगैरे त्यांनी तिकीटं शक्यतो हेच रेट राहतील असं काहीतरी ठेवावं। एकदम डबल करणं वगैरे फार लोकांना म्हणजे त्रासदायक होणार आहे ते। हो दे ना, काय त्यात फरक पडतोय? सरकारी सवलत मिळते त्यामाने, सरकार देते सगळं, ते सरकारलाच परत द्यायचं आहे। आमचं काय जाणार आहे तेव्हा? हा, एक दोन वाढवून सांगेल चालतंय, डबल करतात। कमी होत चाललाय जागतिक पातळीवर, पेट्रोल डिझेल साठा कमी होत चाललाय, काही माल येऊ शकत नाही त्या राज्यात, त्या देशात, ह्या राज्यात, म्हणून काय तर खर्च पाहिजे ना